मनसे नेता संदीप देशपांडे ने चुनाव आयोग पर सवाल उठाते हुए कहा कि अगर आयोग को अपनी विश्वसनीयता बनाए रखनी है तो उसे पूरी ईमानदारी और पारदर्शिता के साथ काम करना होगा। देशपांडे ने कहा कि चुनाव प्रक्रिया में किसी भी तरह की कमी या ढिलाई जनता के भरोसे को कमजोर करती है, इसलिए आयोग को अपनी भूमिका और भी सख्ती से निभानी चाहिए। उनके इस बयान को लेकर राजनीतिक हलकों में चर्चाओं का माहौल गर्म है। इसके अलावा राज ठाकरे और उद्धव ठाकरे की बैठक पर उन्होंने प्रतिक्रिया दी, साथ में आने वाले चुनाव से संबंधित सवालों पर अपना स्पष्टीकरण दिया। गौर से सुनिए इससे जुड़े मुद्दों पर क्या कहना है संदीप देशपांडे का। नाही, अतिशय चांगली गोष्ट आहे की निवडणुका होत आहेत। नाही तर निवडणुका होणार निवडणुका नाही होणार या संदर्भातली जी टांगती तलवार सगळ्याच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर होती, आता ती थोड्याफार प्रमाणात कमी झालेली आहे। निश्चितपणे शेवट जो काय निर्णय कोर्ट देईल त्याच्या अधीन राहूनच या गोष्टी होणार आहेत। पण निदान निवडणुका जिथे 50% आरक्षण क्रॉस नाही केले त्यांच्यावर जी टांगती तलवार होती ती निदान दूर झाली। त्याबद्दल निश्चितपणे एक राजकीय कार्यकर्ता म्हणून आणि एक लोकशाही समर्थक म्हणून मला आनंद वाटतो की निवडणुका होणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की वारंवार असं सुद्धा म्हटलं जात होतं की आरक्षणाचा खेळखुंडोबा करून जाणीवपूर्वक सगळ्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत, त्यामुळे एक भीतीचं वातावरण होतं सगळ्यांमध्ये। मी तेच तुम्हाला सांगितलं की ज्या पद्धतीने म्हणजे हे सगळं चाललेलं, राजकीय कार्यकर्ते तर ऑलरेडी कामाला लागलेले, परत मग त्या निवडणुका स्थगिती होणार, थांबणार आणि मग या सगळ्या गोष्टी होणार आणि त्या राजकीय कार्यकर्त्याचं मनोधैर्य पण शेवट खच्चीकरण होत असतं। त्यामुळे मला असं वाटतं हा निर्णय आला आहे, निश्चितपणे आनंद आहे त्याचा। संदीपजी, त्याचबरोबर आज तुम्ही आता इथे वाय बी चव्हाण सेंटरला आलेला आहात। त्रिभाषा समिती आज इथं जनसुनावणी घेते, लोकांची मतं जाणून घेते। तुम्ही तुमचं मत नोंदवलं का, किंवा जे त्या ठिकाणी चालू आहे ती प्रक्रिया सगळी तुम्ही बघितली? प्रक्रिया बघितली आणि मी मत पण माझं नोंदवलं। पण आज मी काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता म्हणून आला नव्हतो, एक सामान्य नागरिक म्हणून माझं एक मत नोंदवायला मी आलेलो। आणि मत असं नोंदवलं मी तिथे की त्रिभाषा सूत्रामध्ये 1ली ते 5वी या दोनच भाषा असाव्यात। एक इंग्रजी असेल तर इंग्रजी आणि मराठी ही कंपल्सरी 12वीपर्यंत असली पाहिजे। आणि जी तिसरी भाषा आहे जी 5वीपासून ज्याची सुरुवात होते त्या तिसऱ्या भाषेला अनेक ऑप्शन असले पाहिजे। म्हणजे हिंदी नुसती नाही तर हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगू, तामिळ, बंगाली ज्या भारतातल्या सगळ्या भाषा आहेत ह्या ऑप्शन म्हणून असल्या पाहिजेत। आणि मुळात मुलांना चिंता ही आहे की माझ्या तिसरी भाषा जर माझी वीक असेल तर मग माझ्या मार्कांचं काय। तर त्याच्यात आम्ही एक सूचना अशी मांडली की तिसऱ्या भाषेला मार्क पद्धत न ठेवता त्याला ग्रेड पद्धत ठेवावी। म्हणजे ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड अशी जर ग्रेड मूल्यांकन जर ठेवलं तर त्याला त्याचं बर्डन येणार नाही त्याच्या डोक्यावर। तिसरी भाषा मला शिकायची आहे, मग ती हिंदीत शिकायची का, मग ती गुजरातीत शिकायची का, मग त्याच्यात कमी मार्क आले तर माझ्या ओव्हरऑल रिझल्टवर परिणाम होतो। हे बर्डन मुलांच्या मनावरचं निघून जाईल। त्यामुळे तिसऱ्या भाषेला मार्क न देता ग्रेडेशन द्यावं अशी सूचना आम्ही मांडलेली आहे। हां, आणि तिसरी भाषा जी 5वीपासून चालू होणार आहे त्याला ग्रेडेशन पद्धतीने त्याचं मूल्यांकन करावं।